आज आपण पाहणार आहोत कॉन्जुगेशन प्रॉपर्टी आणि कॉन्जुगेट सिमेट्री प्रॉपर्टीज. DFT जर एक्स ऑफ एनचा घ्यायचा असेल आणि एक्स ऑफ एनचा कॉन्जुगेट असेल तर काय होईल हे आपण पहिल्यांदा बघूयात. ओके, एक्स ऑफ एन स्टेटमेंट प्रॉपर्टीचं लिहूया. एक्स ऑफ एनचा जर कॉन्जुगेट घेतलेला असेल तर त्याचा DFT काय होईल? एक्स स्टार ऑफ मायनस के पिरियडिक बाय पिरियड कॅपिटल एन. ह्याला आपण सेम असं लिहू शकतो. पिरियडिक आहे कॅपिटल एन ने, म्हणून आपण लिहू शकतो एन मायनस के. ओके, म्हणजेच एक्स स्टार ऑफ एन चा DFT काय होऊ शकतो? एक्स स्टार ऑफ एन मायनस के. सो आपण त्याचा प्रूफ बघूयात. ओके, DFT आपल्याला घ्यायचा आहे एक्स स्टार ऑफ एन चा. ओके, मग आपण पहिल्यांदा डेफिनेशन लिहू. DFT ची समेशन एन स्टार्टिंग फ्रॉम 0 to n-1. सिग्नल एक्स स्टार ऑफ एन आहे e raised to minus j 2 pi by capital N K N. ओके, या डेफिनेशन मध्ये आपल्याला एक्स स्टार ऑफ एन च्या ऐवजी आपल्याला एक्स ऑफ एन लिहायचे. कॉन्जुगेट साइन बाहेर काढायचा आहे सगळ्या डेफिनेशन म्हणून. सगळ्या डेफिनेशनचा जर आपण कॉन्जुगेट घेतला, ओके, तर असं होईल हे समेशन याचा कॉन्जुगेट एक्स ऑफ एन ई रेज टू जे. ओके, ई रेज टू मायनस जे थिटा चा कॉन्जुगेट होतो ई रेज टू जे थिटा. जे ची साइन बदलते. ओके, 2 pi by capital N K N होल टर्मचा कॉन्जुगेट. ओके, बट आता आपण ओरिजिनल डेफिनेशन DFT ची आहे त्याच्याबरोबर जर आपल्याला कम्पेअर करायचं आहे तर आपण इथे पाहू शकता की इथे मायनस साइन नाही आहे. ओके, सो मायनस साइन आपण ॲडजस्ट करूया के मध्ये. n starting from capital N minus 1 x of n e raised to minus j. हे आपण ॲडजस्ट करतो. इथे ॲडजस्ट करायचं आहे इथे. सो ओव्हरऑल इफेक्ट सेम आहे, आपण फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे. ओके, ह्यालाच आपण असं लिहू शकतो एक्स ऑफ मायनस के पिरियडिक बाय पिरियड कॅपिटल एन होल टर्म कॅन कॉन्जुगेट. ओके, सो कॉन्जुगेट साइन आत घेतला आपण एक्स स्टार ऑफ असं लिहू शकतो आपण. ओके, यालाच आपण सिमिलरली आपण असं लिहू शकतो बिकॉज एन ने पिरियडिक आहे म्हणून एक्स स्टार ऑफ एन मायनस के. सो हा झाला कॉन्जुगेशन प्रॉपर्टीसाठी प्रूफ. आता याच्यावरून आपण कॉन्जुगेट सिमेट्री प्रॉपर्टीज काय असतात ते बघूयात. ओके, डिफरंट केसेस आहेत, आपण ट्राय करूया सिग्नलसाठी. पहिल्यांदा आपण असं अज्युम करूयात की एक्स ऑफ एन सिग्नल आहे रियल. जर एक्स ऑफ एन रियल असेल तर काय फरक पडेल? एक्स ऑफ एन इज इक्वल टू एक्स कॉन्जुगेट ऑफ एन. आता दोन्हीचा DFT घेऊयात. DFT एक्स ऑफ एन is equal to DFT of this x conjugate of n. So DFT of x of n आपण अजून करूया x of k आहे. DFT आताच आपण प्रूव्ह केलेला आहे x star of n minus k. ओके, सो आफ्टर टेकिंग कॉन्जुगेट जर आपण कॉन्जुगेट घेतोय इथे तर ह्याला आपण असं पण लिहू शकतो. ओके, एक्स ऑफ मायनस के. ओके, एक्स स्टार ऑफ एन मायनस के याला आपण असं लिहू शकतो एक्स स्टार ऑफ मायनस के सर्क्युलरली पिरियडिक बाय अ पिरियड कॅपिटल एन. हे दोन्ही कंपेअर करूयात आपण. एक्स ऑफ के एक्स ऑफ मायनस के. सो हे इवन आहे
बट कॉन्जुगेट आहे ना, कॉन्जुगेट घेतल्यावरती कॉन्जुगेट सिमेट्रिक बनते. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो की एक्स ऑफ एन रियल असेल तर डीएफटी कसा असतो, डीएफटी इज कॉन्जुगेट सिमेट्रिक, कॉन्जुगेट सिमेट्रिक. ओके, आता आपण त्याच्यामध्ये इवन आणि ऑड कंडिशन्स ऍड करूयात. रियल अँड इवन, हे झालं रियल साठी. इवन साठी काय, एक्स ऑफ मायनस एन, एक्स ऑफ एन इज इक्वल टू एक्स ऑफ मायनस एन. आता या सगळ्या स्टेटमेंटचा डीएफटी घेऊया. एक्स ऑफ के याचा डीएफटी येईल एक्स स्टार ऑफ एन मायनस के, याचा डीएफटी काय येईल एक्स ऑफ एन मायनस के. ही प्रॉपर्टी आपण आधी स्टडी केलेली आहे. या दोघांना कंपेअर करूया. एक्स ऑफ के इज इक्वल टू एक्स ऑफ एन मायनस के म्हणजेच इवन. ओके, ह्या दोघांना कंपेअर करूया. एक्स स्टार ऑफ एन मायनस के कॉन्जुगेट घेतल्यावरती ते सेम बनतंय, साइन चेंज नाही होत आहे, म्हणजे हे रियल आहे. सॉरी, म्हणजेच डीएफटी या केसमध्ये जेव्हा एक्स ऑफ एन रियल आणि इवन असेल त्यावेळेस डीएफटी सुद्धा रियल आणि इवनच असेल. डीएफटी इज रियल अँड इवन. ओके, आता ऑड केस मध्ये काय होईल, इथे आपण थर्ड केस बघूया. एक्स ऑफ एन इज रियल अँड ऑड. ऑड केस मध्ये ते चेंज काय होईल, साइन चेंज होईल. एक्स ऑफ एन इज इक्वल टू मायनस एक्स ऑफ मायनस एन, म्हणजे इथे सुद्धा फक्त साइन चेंज होईल. ओके, ह्या दोघींना कंपेअर करूया. एक्स ऑफ के इज इक्वल टू मायनस एक्स ऑफ एन मायनस के, म्हणजे साइन चेंज झालेला आहे. म्हणजेच हा सिग्नल आपण कसा म्हणू शकतो, ऑड. डीएफटी ऑड आहे. आणि इथे एक्स स्टार ऑफ एन मायनस के इज इक्वल टू मायनस एक्स ऑफ एन मायनस के, इथे सुद्धा कॉन्जुगेट घेतल्यावरती साइन चेंज झालेला आहे. म्हणजे हे रियल आहे का, नाही, हे कसं आहे, इमॅजिनरी आहे. सो डीएफटी एन रियल आणि ऑड असताना डीएफटी कसा असेल, इमॅजिनरी अँड ऑड. ओके, now we'll see the fourth condition. Fourth case, x of n imaginary आहे. ओके, फक्त इमॅजिनरी असताना आपण बघूयात की आधी काय होतं. सो एक्स स्टार ऑफ एन इज इक्वल टू मायनस एक्स ऑफ एन. ओके, इमॅजिनरी असल्यामुळे त्याला आपण असंही लिहू शकतो, एक्स ऑफ एन इज इक्वल टू मायनस साइन जर आपण मल्टिप्लाय केलं होल एक्सप्रेशनला, मायनस एक्स स्टार ऑफ एन. दोन्हीचा आपण डीएफटी घेऊयात. एक्स ऑफ के मायनस एक्स स्टार ऑफ एन मायनस के. आता इथे मायनस साइन ऍड होते ज्यावेळेस आपण कॉन्जुगेट घेतोय त्यावेळेस. सो इट इज बिकमिंग अँटीसिमेट्रिक. हे अँटीसिमेट्रिक होत आहे कॉन्जुगेट घेतल्यावरती, कॉन्जुगेशन. ओके, म्हणून डीएफटी आपण कसा म्हणू शकतो, कॉन्जुगेट अँटीसिमेट्रिक. ओके, आता ह्या कंडिशन मध्ये आपण रियल आणि इवन आणि ऑड कंडिशन ऍड करूयात. ओके,
सो नेक्स्ट केसमध्ये आपण ॲड करूयात इथे इमॅजिनरी अँड इवन असेल तर काय होईल. हे झालं इमॅजिनरी असेल तर. इवन सिग्नल असेल तर आपण x ऑफ n इज इक्वल टू x ऑफ मायनस n म्हणतो. ओके, याचा DFT काय होईल, x ऑफ मायनस n चा x ऑफ n मायनस k. सो इथे दोघांना कम्पेअर करूया आपण, फर्स्ट आणि लास्ट. x ऑफ k x ऑफ n मायनस k म्हणजेच हा इवन राहील, DFT इवन राहील. ओके, आणि इथे कम्पेअर करूयात कॉन्जुगेट घेतल्यावरती. इथे मायनस साईन आहे तर इथे मायनस साईन राहील का, इथे मायनस साईन नाही आहे. ओके, म्हणून इथे मायनस साईन रिटेन नाही झालेला आहे, किंवा हे मायनस साईन इथे नसून इथे आहे असं आपण ॲझ्युम केलं तर कॉन्जुगेट घेतल्यावर इथे मायनस साईन ॲड जर झालं तर हा सिग्नल कसा होईल, इमॅजिनरी होईल. म्हणून इथे आपण म्हणू की हा सिग्नल इमॅजिनरी आहे. सो DFT जर x ऑफ n इमॅजिनरी आणि इवन असेल तर DFT इमॅजिनरी आणि इवनच राहील. ओके, नाव आपण ऑड कंडिशन असेल तर काय होईल ते बघूयात. सो ही 6वी कंडिशन आहे, ऑड. आता ऑड असल्यावरती we'll rub this statement, will not need it. x of n imaginary आहे, x of n is equal to minus x of x star of n imaginary आणि odd. odd साठी काय होईल, x of n is equal to minus x of minus n. ओके, सो चेंज फक्त इथे होईल. सो आता इथे कम्पेअर करूया आपण फर्स्ट आणि लास्ट. फर्स्ट आणि लास्ट. x ऑफ k इज इक्वल टू मायनस x ऑफ n मायनस k. मायनस x ऑफ n मायनस k म्हणजेच दोन्हीकडे साईन बदललेले आहेत, ऑड आहे. सो DFT इथे ऑड होईल. आणि हे आणि लास्ट टर्म कम्पेअर केली तर मायनस साईन दोन्हीकडचे सोडून देऊयात आपण. x स्टार ऑफ n मायनस k इज इक्वल टू x ऑफ n मायनस k. म्हणजेच इथे साईन बदलत नाहीये, साईन सेम राहत आहे, म्हणजेच हा रियल आहे. म्हणजे आपण फायनली असं म्हणू शकतो x ऑफ n इमॅजिनरी आणि ऑड असेल तर DFT रियल आहे आणि ऑड सुद्धा. ओके, सो या आहेत कॉन्जुगेट सिमेट्री प्रॉपर्टीज. आपण याच्यावरती एक्झाम्पल्स नंतरच्या लेक्चरमध्ये बघू.